मजुरी वाढीच्या मागणीसाठी इचलकरंजीत 23 दिवसांपासून खर्चीवाल्या यंत्रमागधारकांचं कारखाने बंद आंदोलन सुरू होतं। या आंदोलन काळातील कारखान्याचं वीज बिल माफ करावं आणि यंत्रमागधारकांना स्मार्ट मीटरची सक्ती करू नये अशी मागणी यंत्रमागधारकांमधून होत आहे। या मागण्यांसाठी खर्चीवाल्या यंत्रमागधारकांनी महावितरणच्या विभागीय कार्यालयावर धडक मारून कार्यकारी अभियंता वैभव गोंदिल यांच्याशी चर्चा केली। वाढते वीज दर, महागाईमुळे सर्वसामान्य जनतेसह यंत्रमागधारकही मेटाकुटीला आले आहेत। त्यामुळे इचलकरंजीतील खर्चीवाल्या यंत्रमागधारकांनी मजुरी वाढीच्या मागणीसाठी तब्बल 23 दिवस आंदोलन केलं। या आंदोलनात शहर परिसरातील बहुतांश यंत्रमागधारक आपले यंत्रमाग बंद ठेवून सहभागी झाले होते। त्यामुळे बंद काळातील यंत्रमागधारकांचं वीज बिल माफ करावं, विजेचं स्मार्ट मीटर कोणाच्या फायद्याचं हेच जनतेला कळत नसल्यानं हे स्मार्ट मीटर यंत्रमागधारकांना बसवण्यासाठी सक्ती करू नये अशी मागणी होतीये। या मागण्यांसाठी खर्चीवाल्या यंत्रमागधारकांनी महावितरणचे विभागीय कार्यकारी अभियंता वैभव गोंदिल यांची भेट घेऊन चर्चा केली। यावेळी शहाजी भोसले, नंदकुमार लोखंडे यांच्यासह कारखानदार उपस्थित होते।